मला हा चार्ट कसा बघायचा आहे हे सांगणारच आहे। ज्या वेळेला आपण ब्लाउज वरून मेजरमेंट घेतो त्यावेळेला आपल्याला कोणतेही लूजिंग ॲड करायची गरज नसते। तर या चार्ट नुसार तुम्हाला चेस्ट मध्ये किती म्हणजे मुंडा खोलीची लाईन कितीवर घ्यायची आहे यासाठी वेगळं असं काही करावं लागत नाही। इथं जे सूत्र तुम्हाला दिलेले आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमच्या छातीत टक्स टाकतोय बरोबर, इथला 1.5 इंचांचा, त्यावेळेला हे अंतर आपलं तिरकं जाते बरोबर। तिरकं जाण्यामुळे काय होतं, इथे ऑलरेडी अर्धा इंच वाढलेला आहे बघा, इथे या बरोबर आलेलं आहे बरोबर इथे, पण हे बघा हे अंतर खूपच असं आतमध्ये आल्यासारखं आहे बरोबर। तर हे आपल्याला काय करायचं आहे, 5 इंच जर तुम्ही जेव्हा हा टक्स असा इकडे घ्याल त्यावेळेला हे अंतर बघा हे इकडे येते असं थोडंसं, तर हे असं होतं ते आपल्याला थोडंसं असं करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, एक 5 इंचाचा पोर्शन आतमध्ये दाबायचा आहे। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेस्ट 40चा कटोरी पेपर पॅटर्न कसा बनवायचा हे डिटेलमध्ये बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्न 40चा डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत। तर या ज्या वेळेला हेवी साईज असते त्यावेळेला पेपर पॅटर्न कशा पद्धतीने बनवले जातात किंवा या साईजमध्ये कसं होतं की काखेमध्ये चुन्या येणं किंवा बॅक साईडला थोडासा घोळ आल्यासारखा वाटणं, तर हे प्रॉब्लेम्स का येतात या सगळ्यांवरती या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि ही जी मेथड ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे त्या मेथडमध्ये मुळात आपल्या बॅक साईडला कोणतीही चुनी किंवा कुठेही घोळ येणं हा प्रॉब्लेम मुळातच येत नाही। त्यामुळे जर तुम्ही हेवी साईजमध्ये ब्लाऊज कट करणार असाल आणि जर तुम्हाला या गोष्टी किंवा हा प्रॉब्लेम्स येऊ शकतो असं वाटत असेल तर या मेथडने जरूर तुम्ही एखादा ब्लाऊज कटिंग करून स्टिच करा आणि मग मला याचं उत्तर द्या। तर इथे आपण वेळ न घालवता सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहे। त्याचबरोबर हा चार्ट सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। हा चार्ट कसा बघायचा यासाठीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा। यामध्ये सुद्धा मी तुम्हाला हा चार्ट कसा बघायचा आहे हे सांगणारच आहे। ओके, तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर मुळात आपल्याला हा चार्ट कसा बघायचा हे मी तुम्हाला 1 मिनिटात सांगते आणि मग आपण ब्लाऊजचे मेजरमेंट्स बघूया। ओके, तर हा चार्ट आहे आपला शोल्डर मायनस चार्ट। जेव्हा आपण डीप नेक ब्लाऊज बनवतो त्यावेळेला आपल्याला हा शोल्डर मायनस चार्ट बघावा लागतो, कारण आपल्याला शोल्डरमध्ये काही इंच आपल्याला मायनस करावे लागतात का, तर आपला ब्लाऊज खांद्यावरून दोन्ही बाजूंना खाली जातो आणि तो होऊ नये याच्यासाठी आपल्याला जसजसा आपला गळा खाली डीपमध्ये होत जातो त्या वेळेला आपल्याला शोल्डरमध्ये किती मायनस करायचं त्यासाठीचा हा चार्ट आहे। आणि हा चार्ट बघण्यासाठी आपल्याला 3 मेजरमेंट्स लागतात, ते म्हणजे गळा आपला कोणता आहे, गळ्याची खोली किती आहे आणि तुमचं रेडी शोल्डर किती असणार आहे। रेडी शोल्डरनुसार हे चार्ट बनवलेले आहेत। जर तुम्हाला बघा शोल्डरमध्ये जर तुम्हाला तुमची शोल्डर फक्त अर्धा इंच ते 1.25 इंचमध्ये तयार हवी असेल तर तुम्हाला, आणि तुमचा गळा या पद्धतीमध्ये येत असेल आणि त्याची उंची तुमची या पद्धतीत येत असेल तर तुम्हाला त्याच्या समोर जे हे ब्लॉक दिसत आहेत त्यांच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या शोल्डरची घडी घातल्यानंतर त्यातून मायनस करायची आहे। तर हे सर्व कसं काढलेलं आहे याचाही डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे। अगदी प्रोफेशनल मेथडनी ही पद्धत केलेली आहे किंवा हे आपले हे शोल्डर मायनस केलेलं आहे, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला त्याच्यासाठी काहीही तेवढं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही। तेवढ्यासाठी तुमच्यासाठी हा चार्ट बनवलेला आहे। या चार्टमध्ये या गळ्याच्या समोर आता समजा थोडक्यात आपल्याला 2.5 इंच आपलं शोल्डर तयार असायला हवे, तर आपण बघणार कुठल्या चार्टमध्ये, तयार शोल्डर 1.5 ते 2.25-3 इंच या चार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे। आणि इथे आपल्याला आपला गळा कोणता आहे तो ठरवायचा आहे। समजा इथे आता आपण गोल गळा घेतला किंवा हंडी गळा, आपण चौकोनी गळा घेतला तर आपल्याला या लाईनमध्ये बघायचं आहे। आणि उभ्या लाईनमध्ये आपला गळा किती आहे, इथून 5 ते 5.5 ते 6.5 गळा असेल तर 6.5 ते 6.9 असेल तर 7 ते 8.9 गळा असेल उंचीला, तर तुम्हाला त्याच्या खाली जे पण इथे -1.25 -1.0 दिलेलं आहे तेवढं व्हॅल्यू मायनस करायची आहे। ओके, हा चार्ट तुमच्या लक्षात आला। सेम याच पद्धतीने हा चार्ट बघायचा आहे। इथे आता रेडी शोल्डर तुमचं 3 ते 4.5 इंचमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या शोल्डरमधून एवढे इंच मायनस करायचे आहेत या गळ्याच्या उंचीनुसार। ओके, त्यानंतर इथे दिलेला आहे लूजिंग चार्ट, इथे दिलेला आहे क्रॉस मार्किंग चार्ट। तर हे चार्ट पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत। तर चला आता आपण याचे मेजरमेंट्स बघूया। तर मेजरमेंट्स इथे लिहून दिलेले आहेत, मी याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि याच्यानुसारच आपण ब्लाऊजची कटिंग घेणार आहोत। तुमचे मेजरमेंट्स याच्यामध्ये काही ठिकाणी वेगळे असू शकतात, उदाहरणार्थ उंचीमध्ये किंवा काही वेळेला कंबर घेऱ्यामध्ये हे मेजरमेंट्स तुमचे वेगळे असू शकतात। काही वेळेला शोल्डरसुद्धा तुमचं इथे अर्धा इंच किंवा 5 इंचांनी जास्त किंवा कमी असू शकतं, तर ते तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार घ्यायचं आहे। हे मेजरमेंट्स आहेत, हे बॉडी मेजरमेंट्स आहेत। बॉडी मेजरमेंट्समध्ये आपल्याला लूजिंग ॲड करायचं असतं। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एका ताईंचा प्रश्न होता की ताई आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतलेलं आहे तर मग याच्यात पण लूजिंग ॲड करायचं का, तर ज्या वेळेला आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतो त्यावेळेला आपल्याला कोणतंही लूजिंग ॲड करायची गरज नसते। ओके, हा सगळ्यांचा मुद्दा क्लिअर झाला।
जेव्हा आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतो त्याच वेळेला आपल्याला लूजिंग ॲड करावं लागतं. पण पुढच्या एखाद्या ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन आपण ब्लाऊज बघणार आहोत, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करेन की ज्या वेळेला आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेला अजून काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात विचारामध्ये. या पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे. बॅक पार्टला आपण चौकोनी गळा घेणार आहोत. त्यानंतर बॅकची पट्टी आहे ही 4 इंच तयार हवी आहे. तर आपण हा गळा कितीचा असणार आहे हे आपण काढणार आहोत. तर ते कसं काढायचं, गळ्याची पूर्ण उंची काढायची असेल तर गळा उंची बरोबर पूर्ण उंची म्हणजे बॅक साईडची पूर्ण उंची घ्यायची, त्याच्यामधून मायनस करायचा आहे हा बेल्ट किती इंच तयार हवा आहे. तर बेल्ट आपल्याला 4 इंचांचा तयार हवा आहे, इथं आपण लिहिलेलं आहे. तर ते मायनस करायचं म्हणजे पूर्ण उंची 15 तयार हवी आहे, त्यातून -4 केले तर आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची ही 11 इंच मिळणार आहे. शोल्डर मायनस करण्यासाठी हे 3 मेजरमेंट्स हवे आहेत. गळ्याचा शेप चौकोनी, गळा खोली 11 आणि तयार शोल्डर 2.5 इंच. तर यानुसार आता आपण हा चार्ट बघणार आहोत. या चार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे ते रेडी शोल्डर आपलं 1.5 ते 2.25 इंच, आपला 2.5 इंच शोल्डर आहे म्हणजे यामध्ये आपला शोल्डरचा पोर्शन येतोय. तर यामध्ये आता आपल्याला आपली गळा खोली आहे 11 इंच बरोबर आणि गळा आहे आपला गोल. तर यानुसार आपल्याला हे बघा इथून हा पॉईंट बघायचा आणि गोल चौकोनी गळा आहे म्हणून ही आडवी लाईन आपल्याला बघायची आहे. तर हा वरून आणि ही आडवी लाईन जिथे एकत्र येत आहे तिथे किती नंबर आलेला आहे तर 1.75. तर तो आपल्याला या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. ते बॅक साईडला आपलं शोल्डर मायनस होणार आहे 1.75. आपल्याला फ्रंटमध्ये बघायचं आहे कारण हा झाला आपला बॅकचा पोर्शन. फ्रंटमध्ये पण आपला गळा डीप आहे, तर डीप गळ्यासाठी आपल्याला किती शोल्डर मायनस करावे लागतील. तर इथे आपला फ्रंटचा गळा आहे 7 इंच खोलीला. त्यानंतर गळ्याचा शेप आपण गोल घेतलेला आहे, तयार शोल्डर 2.5 इंच. तर या मेजरमेंटसाठी आपल्याला यातला चार्ट 2.5 इंच शोल्डर तयारचा चार्ट बघायचा आहे. गळा आपला गोल आहे त्याच्यामुळे हा आडवा चार्ट बघायचा आणि उंचीला गळा आपला 7 ते 8.9 याच्यामध्ये येणार आहे बरोबर, म्हणून आपण हा उभ्या लाईनमध्ये हा पोर्शन बघायचा. तर आता आपल्याला शोल्डर किती मिळत आहे इथे तर -1.25. तर हे शोल्डर आपल्याला फ्रंटमधून मायनस करायचं आहे. तर ते मी इथे लिहून घेते 1.25. तर दोनही ठिकाणी वेगवेगळे शोल्डर मायनस होणार आहेत कारण गळा डीप असेल त्यावेळेला शोल्डर जास्त मायनस होतं, गळा कमी डीप असेल तर कमी शोल्डर मायनस होतं. तर या बाजूला पहिल्यांदा एक उभी लाईन ड्रॉ करून घेतली आणि या लाईनपासून पुढे आपण मेजरमेंट्स घेणार आहोत. ही आहे आडवी लाईन, ज्यामुळे आपण पेपर जर खालीवर असेल तर हा स्ट्रेट लाईन आडवी घेऊन आपण हा पोर्शन इथे फिक्स करून घेतला. यानंतर आता आपल्याला मेजरमेंट वरती या लाईनवरती टाकायचं आहे ते शोल्डरचं. शोल्डर आहे आपलं 15 इंच बरोबर. तर 15च्या अर्धे आपल्याला या शोल्डरच्या लाईनवरती मेजरमेंट घ्यायचं असतं. तर 15च्या अर्धे किती येतात तर सिंपल आपण 15वरती टेप दुमडायचा आहे या पद्धतीने आणि किती येत आहेत ते बघायचं. तर हे आलेलं आहे आपलं 7.5 इंच. तर या लाईनवरती आपल्याला इथे या लाईनपासून आपण मेजरमेंट टाकणार आहोत बरोबर. तर हे पहा इथे 7.5 वरती आपला पॉईंट एक देऊन घेतला. यानंतर 1 इंच खाली डाऊन यायचं आहे आपल्याला. तर 1 इंच डाऊनचं मार्किंग केलं, लाईन ड्रॉ केली आणि बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंचांवर एक मार्क करायचा आहे आणि ही तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. हे बेसिक मेजरमेंट्स देऊन घ्यायचे असतात, ती मी देऊन घेतलेली आहेत. तर शोल्डर म्हणजे ही जी चेस्ट लाईन आहे ही काढण्यासाठी आपल्याला मुंडा खोलीचं सूत्र बघायचं आहे. तर याच्यानुसार आपली चेस्ट कोणत्या साईजमध्ये येते ते बघायचं. तर आपण 40 साठीचा पेपर पॅटर्न बनवतोय. तर आपली छाती 32 ते 41 यामध्ये आपला हा 40 छातीचा पोर्शन येणार आहे. तर डीप नेक आहे आपला. तर डीप नेकसाठीचं सूत्र आहे छाती भागिले 6 + 0.5. तर यानुसार 40 भागिले 6 + 0.5 तर उत्तर येणार आहे आपलं 7.1. तर हे आपण घ्यायचं आहे. हे 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला खाली घ्यायचं आहे 7.1. तर या चार्टनुसार तुम्हाला चेस्टमध्ये किती म्हणजे मुंडा खोलीची लाईन कितीवर घ्यायची आहे यासाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. इथं जे सूत्र तुम्हाला दिलेले आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमच्या छातीचं मेजरमेंट्स टाकायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ही चेस्ट लाईन मिळून जाणार आहे. त्यामुळे कोणत्या साईजमध्ये इतकं खाली घ्यायचं आहे आपल्याला तितकं खाली घ्यायचं आहे याविषयी तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही. तर ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. ओके. यानंतर आता आपल्याला बरं आता इथे समजा तुमची चेस्ट 44 आहे तर तुम्हाला कशी ही चेस्ट लाईन काढायची आहे तर 44 भागिले 6 + 0.5 करायचं आहे. तर उत्तर येणार आहे 7.8. म्हणजे तुमची जी पण चेस्ट साईज आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे आन्सर वेगवेगळं मिळणार आहे. त्याच्यामुळे इथला फॉर्म्युला हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ज्याच्यामुळे तुमचं हे अंतर प्रॉपर आलं पाहिजे. याच्यावरच तुमचा इथला कर्व शेप म्हणजे मुंड्या खोलीचा शेप आणि त्याच्यानुसार तिथल्या चुन्या किंवा हे या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे हा शेप तुम्हाला इथला प्रॉपर देता येण्यासाठी हे अंतर प्रॉपर यायला हवा आहे. ओके. यानंतर शोल्डर मायनस किती करायचे आहेत हे आपण बघायचं. तर मगाशीच आपण एक चार्ट बघून ते काढलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला बॅक पार्टमध्ये शोल्डर मायनस करायचं आहे 1.75. तर हे 1.75 कुठून मायनस करायचं आहे तर हे जे आपण शोल्डरचं मेजरमेंट अर्ध टाकलेलं आहे तर या बाजूने आपल्याला 1.75 मायनस करायचे आहेत मुंड्याकडच्या बाजूने. तर 1.75 आपला आलेला आहे इथे. तर इथे मार्क करून घेतलं तर बघा या बाजूने आपण टेप लावूयात. तर आपण इकडून 1.25 इंच मायनस केल्यानंतर आपल्याला अंतर मिळणार आहे हे
पावणे 6. तर हेच पावणे 6 आपल्याला या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. इथे मार्क केल्यानंतर ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. ओके, इथंपर्यंत तुमचं सगळ्यांचं क्लिअर झालं. यानंतर आता आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग करून घेऊया. टोटल उंची आपण नेहमी फ्रंट पार्टनुसार आपण बॅकची उंची मार्किंग करत असतो. फ्रंट पार्टची उंची आहे आपली इथे 16 इंच. तर बॅक पार्टसाठी आपण त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 17 वरती मार्किंग घेणार आहोत. तर इथे 17 वरती एक पॉईंट देऊन घेतला आणि इथून जराशा पुढच्या अंतरावर अजून एक 17 वरती पॉईंट देऊन घ्यायचा की जेणेकरून ही लाईन आपली स्ट्रेटमध्ये तयार होईल. तर ही असणार आहे आपली कंबर घेराची लाईन. चेस्टमध्ये लुजिंग किती ॲड करायचं, तर जेव्हा आपला बॅकनेक डीप असतो त्यावेळेला आपल्याला चेस्ट लाईनमध्ये कोणतंही लुजिंग ॲड करायचं नाही. जी पण आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं आहे त्याचा 4th पार्ट घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या इथे बॅक साईडला समजा 2.5 इंच किंवा 2 इंचाचा जर बॅकचा पार्ट असेल तर तुम्हाला या चेस्ट लाईनमधून -0.5 करायचं आहे. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर इथे आता आपली चेस्ट साईज आहे 40. 40ला भागिले केले 4 तर येणार आहे आन्सर आपला 10. तर बॅक पार्टमध्ये आपण कोणतंही लुजिंग ॲड करणार नाही कारण आपला बॅकचा गळा डीप आहे म्हणून. तर डीप गळ्यानुसार आपल्याला अंतर घ्यायचं आहे 10 इंच. तर या बाजूनी टेप ठेवला आणि इथे आपण 10 वरती एक पॉईंट देऊन घेतला. त्यानंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड घ्यायचं आहे याच्यामध्ये. ओके, तर हे दोनही पॉईंट आपण इथे देऊन घेतले. यानंतर कंबर घेरावरती आपल्याला कोणतंही लुजिंग द्यायचं नाही आहे कारण कंबर घेरावरती आपलं परफेक्ट फिटिंग आलं पाहिजे, बरोबर. तर कंबर घेराच्या मार्किंगमध्ये आपलं कंबर घेरा आहे 34, त्याला भागिले करायचं आहे 4 तर येत आहे 8.5. जर तुम्ही इथे बॅक साईडला टक्स देणार असाल तर मात्र तुम्हाला इथे 1 इंच ॲड करायचं आहे. तर ते कसं, तर बघा या बाजूने आपण इथून 8.5 वरती एक मार्क करून घेऊयात. त्यानंतर 1 इंच आपल्याला यामध्ये इथे टक्स घ्यायचा आहे त्याच्यासाठी आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे. तर 10.5 11 हे 1.5 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. तर जेव्हा आपण हा टक्स पॉईंट घेणार आहोत तर तो कसा घ्यायचा, सेम आपल्याला टेप या पद्धतीने हे जे आपलं कंबर घेराचा चौथा भाग अधिक 1 इंच आलेला आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा. त्यानंतर टेप आपला इथे दुमडून घ्यायचा आणि जो पण सेंटर पॉईंट येतोय तिथे आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या टक्सच्या दोन्ही बाजूंना अर्धा इंच मार्क करून घ्यायचं. हा असणार आहे आपला बॅक साईडचा टक्स. ओके, तर या पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता या लाईन्स आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. तर आता या इथे क्रॉस मार्किंग किती घ्यायचं आहे याच्यासाठी तुम्हाला मी मगाशी चार्ट दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे. तर बघा जेव्हा आपला चेस्टची साईज ही 40 किंवा 40पेक्षा जास्त असेल तर आपल्याला बॅक साईडमध्ये क्रॉस मार्किंग घ्यायचा. बॅक पार्टमध्ये घ्यायचा आहे 1.25 इंच आणि पुढील भागामध्ये घ्यायचा आहे 1 इंच. तर हा बॅक पार्ट आहे म्हणजे आपण इथे 1.25 इंच घेणार आहोत. तर इथून 1.25 इंचांवरती 2.25 वरती घेतले आणि ते 1 वरती म्हणजे हे टोटल 1.25 इंच अंतर आलं आपलं. ओके, यानंतर हा जो इथला आपल्या तिरक्या लाईनवरची पॉईंट आलेला आहे तिथून आपल्याला टेप या पद्धतीने चेस्ट लाईनपर्यंत ठेवायचा आहे आणि या लाईनचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटपासून आता आपल्याला इथे शेप द्यायला सुरू करायचं आहे. तर या कर्व शेप पट्टी घ्यायची आहे आणि या पद्धतीने सेट करायची की हे पहा इथून या लाईन हा पॉईंट आणि ही लाईन या पॉईंटवरती या आपल्या लाईनवरती यायला हवेत आणि सिंपल आपल्याला हा बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता गळा आहे 11 इंच, बरोबर. चेस्ट लाईनच्या खाली जातोय. जर चेस्ट लाईनच्या खाली जर आपला गळा जात असेल तर वरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच शोल्डर मायनस करायचा आहे. हा आपला नियम आहे किंवा हा या पॅटर्न्समध्ये काढण्याचा फॉर्म्युला आहे असं समजा. तर पहिल्यांदा तर हे आपण डीप नेक असेल तर ही लाईन स्ट्रेटमध्ये करून घ्यायची. स्ट्रेटमध्ये कशी, तर जेवढं आपलं इथं अंतर आलेलं आहे इथं किती आलेलं आहे तर 1/6 आहे ते म्हणजे अर्धा आणि 1 लाईन 6 लाईन्स आहेत. तर तेवढंच अंतर आपण इथे मार्क करायचं आहे आणि ही लाईन आपण इथे सरळमध्ये करून घ्यायची. तर या लाईनला आपण इथे सरळ करून घेतल्यानंतर याच्याही खाली आपल्याला अजून अर्धा इंच मायनस करायचा आहे कारण आपला गळा डीप आहे म्हणून, चेस्ट लाईनच्या खाली जातोय म्हणून. तर हे अर्धा इंच मी इथे मार्क केलं आणि ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतली. आता हे जे वरचं अंतर आहे हे सर्व आपलं मायनस होणार आहे. ओके, इथंपर्यंतचा सगळा भाग तुमच्या लक्षात आला असेल. आता यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा तर आपल्याला बॅक पार्टचं फ्रंट पार्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर याच्यामध्ये काहीसे चेंजेस करावे लागतात कारण बॅकचा पार्ट फ्रंटच्या पार्टबरोबर आपल्याला हा बॅकचा पार्ट इथला चेक करून घ्यायला लागतो आणि मग आपल्याला कटिंग घ्यायचं असतं. तर चला याच्यानंतर आपण याचा फ्रंट पार्ट तयार करून घेऊया आणि मग याच्याबरोबर कटिंग घेऊया. आपली फ्रंट पार्ट कशा पद्धतीने ड्राफ्ट करायचा ते पाहूयात. तर याच्यासाठी सेम हा फ्रंट पार्टसाठी एक पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती वरच्या लाईनला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. या साईडला पण आपण एक अर्ध्या इंचाची लाईन इकडे म्हणजे अंतर सोडून एक लाईन सरळ ड्रॉ करून घेतली. या लाईनच्या इकडेच आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर इथे स्टार्टिंगला आपण शोल्डरचं मार्क
टाकून घ्यायचं आहे. शोल्डर आहे आपलं 15, तर 15च्या अर्धे किती येतात 7.5. तर या लाईनवरती इथे 7.5 इंच मार्क करून घेतलं. बंद बाजूकडून 2.5 वरती एक मार्क देऊन घेतला. त्यानंतर वरच्या बाजूनी 1 इंच आपण हे डाऊन करून घेतलं, कारण हे सर्व साईजमध्ये सेम असणार आहे. हे सर्व करून घेतलं आपण आणि ही तिरकी लाईन देऊन घेतली. यानंतर मुंडा खोलीसुद्धा सेम असणार आहे, कारण डीप गळा आहे आपला. चेस्ट आहे आपली 40, तर डिवायडेड बाय म्हणजे भागिले 6 केलं आणि प्लस 0.5 केलं तर उत्तर येणार आहे आपलं 7.1. तर ते आपण या जे आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून मार्क केलं आणि 7.1 वरती मार्क देऊन घेतला. ही चेस्ट लाईन आपण ड्रॉ करून घेतली. आता इथे आपल्याला इथून पुढे वेगळं असणार आहे मार्किंग आपलं. हे सगळ्यांसाठी सेम असणार आहे. जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याच्या वाईज जे फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे त्याच्या वाईज तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. 32, 34, 36, 38, 50 पर्यंतची जी पण साईज असेल त्याच्या वाईज तुम्ही सेम फॉर्म्युला वापरून हे करून घ्यायचं आहे. ओके. आणि मुंडा खोलीसाठी हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे. हे चार्ट बघायचे आहेत. ओके. इथंपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळल्या असतील. आता आपण शोल्डर किती मायनस करायचं ते मुंड्याकडच्या बाजूनी असा आपला हा चार्ट आहे जो बघून आपण इथे लिहून घेतलेला आहे. त्याच्यानुसार आपलं फ्रंटमध्ये शोल्डर मायनस होणार आहे 1.25. 1.25 मायनस करायचं आपल्याला. ओके. 1.25 इथे येत आहेत आपले. हे जर मायनस केलं तर आपल्याला मिळणार आहे या बाजूचं अंतर 6.25 इंच. ओके. तर हे 6.25 आपलं इथे येत आहे. तर सेम आपल्याला चेस्ट लाईनवरती पण 6.25 वरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला स्ट्रेट जोडून घ्यायचा आहे. तर आपल्याला आपला काय आहे गळा डीप आहे बरोबर. डीप असेल तर आपल्याला हे अंतर स्ट्रेट करून घ्यायचं आहे. त्याच्याही अगोदर आपल्याला इथे काय करायचं आहे शोल्डर किती तयार हवा आहे ते बघायचं. शोल्डर आपल्याला 2.5 इंच तयार हवा आहे तर 1 इंच प्लस करायचं, कारण या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी आणि या बाजूला गळ्याच्या फिनिशिंगसाठी अर्धा इंच म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे. टोटल 1 इंच प्लस केलं तर आपल्याला या बाजूनी 3.5 वरती मार्क करायचं आहे. तर हे येणार आहे इथे 3.5. 3.5चा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरवरती एक मार्क करून घ्यायचं आणि सेंटरपासून आता आपल्याला मेजरमेंट्स देऊन घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये आपला फ्रंटचा गळा किती आहे ते पहिल्यांदा आपण मार्क करूया. तर पुढचा गळा आहे आपला 7 इंच. तर इथे टेप ठेवायचा. 7 इंच जिथं येत आहे तिथं आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाही गळ्याच्या उंचीमध्ये, कारण गळ्याची उंची जेवढी आहे तेवढीच आपल्याला मार्क करायची आहे. खालच्या बाजूनी गळा जेव्हा अर्धा इंचाने आपण इकडून घेऊ त्यावेळेला गळा वरून जरी अर्धा इंच शिलाईमध्ये गेला तरी तो खालूनही आपण अर्धा इंच फिनिशिंगला वापरणार आहोत. त्यामुळे तो गळा 7 वरती तयार होणार आहे. यानंतर मार्किंग घ्यायचं आहे एपेक्स पॉईंटचं. शोल्डर टू एपेक्स पॉईंट. शोल्डर टू एपेक्स पॉईंट आहे 10.5. मध्ये आपल्याला आता अर्धा इंच शिलाईसाठी प्लस करायचं आहे, कारण हे वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. टक्स पॉईंटमध्ये खाली आपला काही वाढणार नाही आहे बरोबर. तो खालून येणार आहे जो 10 वरती फिक्स होणार होता 10.5 वरती. तर आता तो अर्ध्या इंचानी खालीच आपण मार्क करायचा, कारण तो शिलाईमध्ये आल्यानंतर तो बरोबर इथे 10.5 वरती येईल. ओके. तर त्याच्यासाठी आपण इथे 11 वरती मार्क करणार आहोत. हा आहे आपला शोल्डर टू एपेक्स पॉईंट. यानंतर टोटल उंचीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. टोटल उंची आपण 16 घेतलेली आहे. तर प्लस 1 इंच केलं तर आपल्याला इथे 17 वरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे. तर हे 17 वरती मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही असणार आहे आपली कंबर घेराची लाईन. तर आता इथंपर्यंतचं मार्किंग आपण करून घेतलं. यानंतर चेस्ट लाईनमध्ये इथे आपल्याला कंपल्सरी 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तुमची साईज कोणतीही असो, जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला तुम्हाला इथे फ्रंट पार्टमध्ये 2 इंच लुझिंग कंपल्सरी ॲड करायचं आहे. हा नियम आहे. तर इथे आपण लुझिंग ॲड करणार आहोत 2 इंच. 1.5 इंच सुद्धा आपण करत होतो, पण कसं होतं की 1.5 इंचांमध्ये काही वेळेला टाईट होण्याची शक्यता राहते. फिटिंग प्रॉपर येतं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण अर्ध्या इंचांनी जर तुम्ही घेतला जास्तीचं लुझिंग तर तसाही काही फरक पडत नाही. जर तुम्हाला ब्लाऊज इथे लूज वाटला तर तुम्ही थोडंसं आतून टीप ठेवू शकता त्याच्यामुळे. पण जर कमी झालं तर मात्र मग काखेत वगैरे टाईट व्हायला होतो. तर असं होऊ नये याच्यासाठी कंपल्सरी 2 इंच लुझिंग तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला कोणताच इथला इश्यू होणार नाही. तर इथे आपण लुझिंग फ्रंट पार्टमध्ये 2 इंच घेणार आहे. तर आता चेस्ट आहे आपली 40, त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे 2 इंच लुझिंग, तर उत्तर आलं 42. आता 42ला आपण हा 4th पार्ट करणार आहोत ना, म्हणून भागिले 4 करायचं. तर उत्तर येणार आहे 10.5. तर हे आपल्याला घ्यायचं आहे या बाजूने. बंद बाजूकडून 10.5 वरती आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आणि त्याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 10.5, 11.5 आणि हे अर्धा इंच म्हणजे 1.5 इंच झालं. तर हे 12.5 वरती आपण एक मार्क देऊन घेतला बरोबर. तर आता आपल्याला कंबर घेरावरचं मार्किंग देऊन घ्यायचं आहे. कंबर घेरा आहे आपला 34, तर इथे 34ला डिवाइड करायचं आहे 4ने. 8.5. इथे आपण टक्स घेणार नाही आहोत. इथे आपला कटोरीमध्ये टक्स येणार आहे, त्यामुळे इथे मार्किंग घेताना आपल्याला टोटल 8.5च घ्यायचं आहे आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथे 8.5 घेतलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणून या पद्धतीने मार्क करून घेतलं आणि फिटिंगचे पॉईंट आणि मार्जिनचे पॉईंट आपण जोडून घेऊया.
तर आता यानंतर फ्रंटच्या मुंड्याचं माप आपण देऊन घेऊया. मुंडा घेराच्या मार्किंगसाठी आपण जिथे इथे आपली ही लाईन टच झालेली आहे तिरक्या लाईनला, तिथून टेप ठेवायचा आहे आणि चेस्ट लाईनपर्यंत ठेवायचा. त्यानंतर टेप दुमडायचा, सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. सेंटर पॉईंटच्या गळ्याकडच्या बाजूला आपल्याला 0.25 आत यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक तिरकी लाईन अशी वरून खाली ड्रॉ करून घ्यायची. ओके, त्यानंतर कोण्यातून आपल्याला जायचं आहे वरती 1 इंच. बॅक साईडमध्ये आपण 1.25 इंच गेलेलो, फ्रंट साईडमध्ये 0.25 कमी घ्यायचं आहे, म्हणजे इथे आपण 1 इंच जाणार आहोत. यानंतर ही फ्रेंच कर्व आहे, या पट्टीचा वापर शक्यतो करा म्हणजे तुमचा हा शेप तुम्हाला प्रॉपर देता येऊ जाईल. आता ही जी लाईन तिरकी आलेली आहे या लाईनला हा पॉईंट आणि ही आडवी चेस्ट लाईन या सर्वांमध्ये आपल्याला व्यवस्थित हा शेप पट्टी ठेवून बघायची आणि मग आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे. ओके, तर या पद्धतीने आपला हा शेप ड्रॉ होईल. तर इथंपर्यंतच्या सगळ्या तुम्हाला जे जे काय आपण मार्किंग केलं ते लक्षात आलं का? जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारा, आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये जरूर मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला, इथंपर्यंतचं जे झालेलं आहे ते मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगते की कशा पद्धतीने आपण हे मार्किंग घेतलेलं आहे. तर या बाजूला आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, याच्यावरती जी पण आपलं शोल्डर आहे त्याचा अर्धा भाग मार्क करून घेतला. त्यानंतर 1 इंच डाऊन गेलोत, बंद बाजूकडून 2.5 वरती एक मार्क देऊन घेतला आणि 2.5 पासून हे जे 1 इंच डाऊन आलो आहोत तिथं आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर आपल्याला मुंडा खोलीची लाईन काढायची आहे. याच्यासाठी आपण सूत्र वापरलं डीप नेकचं, त्याच्या वाईज आपल्याला ही चेस्ट लाईन मिळाली 7.1 वरती. यावरती आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली. याच्यानंतर आपल्याला उंचीचं मार्किंग घ्यायचं होतं, म्हणून आपण काय केलं, शोल्डरचा हाफ मार्क केलं. इथून आपण एक म्हणजे आपलं फ्रंट गळ्याचं मार्किंग केलं, त्यानंतर शोल्डर टू एपेक्स पॉईंटचं मार्किंग केलं आणि त्यानंतर फुल उंचीचं मार्किंग प्लस 1 इंच केलं. गळ्याच्या उंचीमध्ये काहीही प्लस करायचं नाही, जेवढा गळा उंची आहे तेवढीच मार्क करायचं. एपेक्स पॉईंटमध्ये आपल्याला 0.05 म्हणजे 0.5 अर्धा इंच आपल्याला प्लस करायचं आहे आणि टोटल उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. त्यानंतर ही आपण कंबर घेरावरची लाईन टाकून घेतली, चेस्ट लाईन मार्किंग करून घेतली. चेस्ट लाईनमध्ये आपण टोटल चेस्ट प्लस 2 इंच लूजिंग ॲड केलेलं आहे आणि मग त्याचा चौथा पार्ट आपल्याला इथे टाकलेला आहे. त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन हे डिपेंड तुमच्यावर आहे, 1.5 की 2 इंच घ्यायचं. त्यानंतर कंबर घेरावरती कंबर घेराचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्सचं मार्किंग घेतलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन हे डॉट पॉईंट्स देऊन घेतले. त्यानंतर इथे फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन ड्रॉ करून घेतली. मुंडा घेरावरती कोण्यातून 1 इंच मार्क करून घेतलं. जी आपली तिरकी लाईन आलेली आहे ती आणि ही जी आडवी लाईन आपण चेस्ट लाईन घेतली त्या लाईनचा सेंटर पॉईंट आपण काढून घेतला. या सेंटर पॉईंटच्या आतमध्ये आपण इकडे 0.25 मार्क केलं आणि वरून आपण एक तिरकी लाईन ड्रॉ करून घेतली. याच लाईनचा त्यानंतर हा 1 इंचाचा पॉईंट आणि ही आपली चेस्ट लाईन, हे तीनही पॉईंट आपले एकावरती येतील अशा पद्धतीने कर्व शेप पट्टी आपण ठेवून घेतली आणि हा आपला शेप देऊन घेतला. तर इथंपर्यंतचा हा पोर्शन आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला यामध्ये जर काही समजलं नसेल तर जरूर विचारा, आपण डिटेलमध्ये पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा हाच व्हिडिओ तुम्ही पाठीमागे जाऊन पुन्हा एकदा बघा, सावकाश पद्धतीने बघा, म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातील. तर चला आता आपण पुढे कटोरीचं मार्किंग कसं घ्यायचं ते बघणार आहोत. तर चला, कटोरीचे मार्किंग आपण करत असताना पहिल्यांदा आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला इथे खाली जी आपली क्रॉसपट्टी असणार आहे ती किती इंचांची असायला पाहिजे. जी पण तुम्हाला तयार हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्ही इथे मार्किंग घ्यायचं आहे. जर समजा तुम्हाला इथे इकडच्या बाजूला 2.5 इंच आणि इकडे 3 इंचची क्रॉसपट्टी तयार हवी असेल तर तुम्ही इथे 2.5 या साईडचं जे अंतर असणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायचं. इकडच्या अंतरमध्ये अर्धा प्लस नाही करायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हे आपलं कमरेकडच्या बाजूचं मार्किंग आहे, त्यावरची तुम्ही समजा ब्लाऊजवरून जरी मोजून बघितलात की आपल्याला किती ठेवायला चालेल तसं घेऊ शकता, किंवा तुमचं जर एपेक्स इकडे शोल्डर टू लोअर बसचं मार्किंग जर तुम्ही घेतलेलं असाल तर ते मार्किंग तुम्ही टाकायचं आहे. पण कसं होतं, हेवी चेस्टमध्ये शक्यतो हे जे मार्किंग आहे ते प्रॉपर घेता येत नाही, बॉडीवरून जरी मेजरमेंट तुम्ही घेत असाल तरी. तर अशा वेळेला आपल्याला इथे काहीतरी फॉर्म्युलेज वापरावे लागतात आणि त्या पद्धतीने घ्यावं लागतं. जर तुम्ही शोल्डर टू लोअर बसचं मार्किंग घेतलं असाल तर त्याच्यामध्ये ते मार्किंग तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. ओके, हा पॉईंट क्लिअर झाला. यानंतर आता आपण काय करणार आहोत, इथे आपल्याला 3 आणि इकडे 2.5 आणि इकडे 3ची क्रॉसपट्टी चालणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी मी अर्धा इंच, या बाजूचं अंतर 2.5 आहे म्हणून याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी 3 इंचांवरती एक मार्किंग करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्या साईजमध्ये हा फॉर्म्युला वापरू शकता, कारण खालच्या बाजूनी क्रॉसपट्टी ही शक्यतो 2.5 इंचांचीच असते बऱ्याचशाच पॅटर्नमध्ये, किंवा सर्रास असं जरी पकडला तरीही चालू शकेल. तर खालच्या बाजूनी मी 3 इंचांवरती एक मार्क करून घेतला आणि इथे ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता या लाईनवरती आपल्याला क्रॉसपट्टीचा शेप पण द्यायचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंचपर्यंत 1 इंचपर्यंत सुद्धा वर जाऊ शकता. तर इथे मी जाणार आहे 0.75.
तर इथे 0.75 वरती मार्क केलं आणि या पट्टीचा वापर करून आपण हा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, यानंतर पुढचं मार्किंग असणार आहे ते म्हणजे आपल्याला इथे कटोरी कितीची तयार लागणार आहे. तर कटोरीच्या याच्यासाठी मी तुम्हाला या अगोदरही चार्ट दिलेला आहे आणि एक फॉर्म्युला पण दिलेला आहे. जर आपल्याला इथे कटोरीची साईज कोणत्या चेस्टमध्ये किती असायला पाहिजे याच्यासाठी सूत्र आहे चेस्ट डिवायडेड बाय 6 मायनस 0.5 म्हणजे छाती भागिले 6 वजा 0.5 हे आहे आपलं सूत्र. ओके, तर इथे आपली छाती आहे 40, त्याला भागिले केले 6 आणि वजा केले 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 6.1. म्हणजे 6.1 आलं तर आपण इथे राऊंड फिगरमध्ये घेणार आहोत, त्याच्यामुळे आपण 6 घेऊया की 6.25 हे तुमच्यावर डिपेंड आहे. हेवी चेस्ट आहे त्याच्यामुळे आपण 6.25 या नंबर बरोबर जाणार आहोत. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथून मी घेणार आहे या लाईनवरती 6.25 कुठे येणार आहेत तिथे एक मार्क मी करून घेते आणि सेम मार्किंग अजून एक वरच्या बाजूला वरती थोडंसं इथे पण 6.25 वरती एक मार्क करून घेते आणि याच लाईनला आपल्याला सरळ वरतीपर्यंत आखून घ्यायचं आहे. ही झाली एक पद्धत जी मी तुम्हाला कटोरी मार्किंगची दाखवत आहे. नंतर कोण्यातून म्हणजे जो मुंडा खोलीची लाईन आहे तिथून आपल्याला खाली मार्क करायचा आहे 2.5 वरती एक मार्क, 2.25 वरती आणि 2 वरती हे 3 मार्क आपण इथे करून घ्यायचे आहेत. यानंतर गळ्याच्या उंचीचं मार्किंग केलेलंच आहे आपण, ती लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. पहिला तर आपण ही लाईन इथपर्यंत ओढून घेऊया. ती गळ्याची रुंदी आपल्याला मिळालेली आहे 3 इंच, तर खाली पण आपण 3 इंच घेणार आहोत. एक मार्क करायचा. जर तुम्हाला इथून गळा रुंदी अजून ब्रॉड असायला हवी आहे असं वाटत असेल तर तुम्ही या बाजूने अजून अर्धा इंच, पाव इंच किंवा पाऊण इंचपर्यंत ब्रॉड घेऊ शकता. पण मला ठीक आहे, मला एवढीच 3 इंच हवी आहे खालच्या बाजूनी सुद्धा गळा रुंदी, त्यामुळे मी एवढंच अंतर इथे ठेवणार आहे. आणि गोल गळ्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचं. तुम्हाला असा ब्रॉड आतमधून हवा असेल तर तसा देऊन घ्या. जर तुम्हाला तेवढा आतमध्ये नको असेल, थोडा बाहेर हवा म्हणजे खूप डीप नको असेल तर तुम्ही या पद्धतीने वरच्या बाजूने सुद्धा लाईन देऊन घेऊ शकता. जी मी ही डॉटेड लाईन दाखवते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही गळा घेऊ शकता. ओके, आपण ह्या खालच्या लाईन बरोबर जाणार आहोत. तर इथे आता आपल्याला गळ्याच्या बाजूने कंपल्सरी आपल्याला 1 इंच वरती मार्क करायचं आहे. तर हे मार्क करताना आपल्याला ह्या कर्व शेपवरती आणि ही जी आडवी लाईन आहे आपली गळ्याची त्या लाईनवरती आपल्याला ठेवायचं आहे अंतर आणि 1 इंच आपलं कुठं क्रॉस होतंय ते बघायचं. तर या इथे आपलं 1 इंच क्रॉस होतंय. 2 वरती मार्क आहे त्यामुळे ह्या 1 आहे तिथे आपलं 1 इंच येणार आहे. तर 1 इंच इथे मार्क होते बरोबर. तर इथे मी 1 वरती मार्क केलं. तुम्ही 1 पेक्षा खाली घ्यायचं नाहीये. 1 पेक्षा तुम्ही वरती गेलात तरीही चालू शकेल, पण 1च्या खाली नाही घ्यायचं आहे. ओके, एवढंच लक्षात ठेवा. यानंतर ह्या 1 मधून आपल्याला इकडं तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे की या कोणत्या ह्याच्यामधून जातीये ते बघायचं. तर ही लाईन घेत असताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे हे जे मधलं अंतर आहे ते साधारण 2.5 इंच आपल्याला असायलाच पाहिजे. ओके, तर हे अंतर बघा इथे 2.5 इंच येते आपलं अंतर. तर इथे येते, तर याच पॉईंटमधून आपण ही लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. ओके, तर या 3 मध्ये आपल्या कुठल्याही एकामधून आपली ही लाईन गेली तरी चालणार आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला हा कर्व शेप देऊन घ्यायचा, कारण इथे आपल्याला कोना तयार व्हायला नको आहे. ओके, त्याच्यासाठी आपण हा व्यवस्थित असा कर्व करून घेणार आहोत की जेणेकरून आपला कर्व शेप तयार होईल. कोना नको आहे. ओके, इथंपर्यंतचं सगळ्यांचं क्लिअर झालं. याच्यानंतर आता आपल्याला इथे हा पॉईंट एक महत्त्वाचा आहे, तो जो तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. तर इथे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे. पण बघा, जर आपण अर्धा इंचाचा टक्स इकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच घेतला तर ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपली अर्धा इंच पाव इंचानी कमी होणार आहे बरोबर. तर मग आपण इथे कसा टक्स घेऊ शकतो, तर याच्यासाठी आपण याच बाजूला अर्धा इंच वरती जायचं आहे. तर बघा, या बाजूला मी इथे मार्क करते आणि इथे अर्धा इंचावर एक डॉट पॉईंट देऊन घेतला आणि ही लाईन एक्स लाईन आपण आखून घेऊयात आणि मग आपण तिथपर्यंतची लाईन ड्रॉ करून घेऊयात. ओके, तर ही आपली एपेक्स लाईन आहे, शोल्डर टू एपेक्स पॉईंट. ओके, यानंतर बंद बाजूकडून आपल्याला एपेक्सचं अंतर कसं काढायचं आहे, तर जी पण आपली चेस्ट आहे त्याला डिवाइड 10 करायचं असतं. हे सूत्र आहे आपलं छाती भागिले 10 हे असणार आहे आपलं एपेक्स टू एपेक्स मधलं अंतर काढण्याचं सूत्र. तर चेस्ट आहे आपली 40 भागिले केले 10, तर उत्तर येणार आहे 4. तर हे असणार आहे आपलं या बाजूकडूनचं अंतर, बंद बाजूकडूनचं एपेक्सचं अंतर. तर हे मी इथे 4 वरती एक पॉईंट देऊन घेतला.
ओके, तर सेम खाली पण आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता ही जी आपण अर्धा इंच वरती आलेलो आहोत ती लाईन आपली इथपर्यंत आली पाहिजे. ओके, यासाठी आपण हे लाईन आखून घेतल्या. तर बघा या पद्धतीने इथे ड्रॉ करायची आहे लाईन, म्हणजे आपली क्रॉस पट्टी पण तिरकी जाणार नाही किंवा कमी होणार नाही आणि आपला इथे अंतर पण प्रॉपर मायनस होईल. ओके, तर या पद्धतीने हा पोर्शन आपल्याला करून घ्यायचा आहे. याच्यानंतर इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. इथे आता 40 साईजमध्ये आपल्याला कमरेवरचा टक्स घ्यायचा आहे, तो म्हणजे 3 इंचांचा. तर त्याच्या अर्धा टक्स आपल्याला इथे आर्म होलवरती घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा, तर बघा इथे आपल्याला ही जी चेस्ट लाईन आहे या लाईनवरती आपल्याला 1.5 इंच ठेवायचं आहे. जे हे 1.5 इंच आहे ते येणार आहे तिथे, आणि हा पॉईंट आपण पुढे पुढे सरकवत न्यायचा. तो या क्रॉस लाईनला, म्हणजे हे जे आपण मुंडा खोलीचं मार्किंग केलेलं आहे त्या लाईनला कुठे टच होतोय ते बघायचं. तर या इथे टच होतोय, तर इथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. ओके, हा पॉईंट दिल्यानंतर या पॉईंटमध्ये आपल्याला ही जी आपल्या एपेक्स पॉईंट आपण काढलेला आहे त्याची एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेते. आता या लाईनमध्ये आपल्याला हेवी चेस्ट असेल तर आपल्याला इथून सेंटरपासून वरती किती अंतर घ्यायचं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. जास्तीत जास्त आपण इथे 2 इंचपर्यंत वरती घेतलं तरी चालणार आहे, 2 ते 2.5 इंचपर्यंत. कमी साईज असेल तर 2 इंच घ्या, हेवी चेस्ट साईज असेल तर 2.5 इंचपर्यंत वरती घेऊ शकता. या साईजमध्ये आपण घेणार आहोत 2.25 इंच. ओके, 2 इंच किंवा 2.25 इंचच घेतला तरी चालेल. ओके, तर इथे 2.25 वरती आपण मार्क करणार आहोत. तर या पॉईंटपासून आपल्याला वरच्या बाजूला आता इथला टक्स आहे आपला 1.5 इंचांचा, बरोबर. तर 1.5 इंचाचा टक्स या लाईनच्या या बाजूला अर्धा आणि या बाजूला अर्धा गेला पाहिजे. तर याच्यासाठी किती अंतर होईल आपलं, 1.25 इंच. 1.5च्या अर्धे 1.25. तर मी हे बघा हे 1 इंच आहे, तर हे अर्धा आणि हे 1.25 येणार आहे. तर मी हे 1.25 इंचाचा पोर्शन इथे ठेवला आणि 1 जिथं आलं तर 1 पासून जर भेटला तर हे 1.25 इंच अंतर होणार आहे आपलं, बरोबर. तर इथून मी ही लाईन ड्रॉ करून घेते. ती कुठंपर्यंत, जिथे आपण एपेक्स पॉईंटपासून जे 2 इंचांचा अंतर मार्क केलेला आहे तिथं आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. ओके, आता या लाईनच्या अर्धा इंच खालून बघा इथून मी अर्धा इंच कुठे येते, तर हे इथं आलं. तर हे अर्धा इंच इथून डॉटेड लाईन काढते मी. तर या लाईनवरती आपण 1.25 इंच 1.5 इंच कुठे येत आहेत ते बघायचं. तर इथे पॉईंट ठेवला आणि 1.5 इंच बघितला तर हा पोर्शन आपला 1.5 इंचांचा इथे येतोय. तर आता हा पॉईंट आपल्याला इथे जुळवायचा आहे. ही लाईन थोडीशी बाहेरून घ्यायची की जेणेकरून, ओके. तर आता ही लाईन आणि ही लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे किती आहे. तर बघा इथून इथंपर्यंतचं अंतर हे आलेलं आहे आपलं 4 ला 1 लाईन कमी. तर सेम आपल्याला ही लाईन पण 4 ला 1 लाईन कमी कुठं येते, तर या पॉईंटला येते. तर इथे मार्क करून घेतलं. आता हे जे मधलं अंतर आहे ते आपलं, तर हा झाला. इथून आपल्याला अर्धा इंच खाली यायचं आहे, कारण हा आपला इथला टक्स घेतल्यानंतर मुंडा घेर आपला कमी होणार आहे आणि तो प्रॉपर येण्यासाठी प्रत्येक साईजमध्ये, तुमची साईज कोणतीही असो, आपल्याला खाली अर्धा इंच यायचं आहे. ही पट्टी आपल्याला अशी इथे सेट करायची की जी व्यवस्थित इथे आली पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला ही लाईन, आता तुम्ही इकडे म्हणाल तिरकी होतीये, तर होऊ दे, त्याच्याशी तुम्ही काही बघायचं नाही आहे तिकडे. पण ही पट्टी आपली या लाईनला मात्र या पद्धतीनंच सेट झालेली असली पाहिजे. तर आता इथे ही ड्रॉ करून घ्यायची लाईन अशी. आता ही लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपल्याला ही पट्टी आहे ही या पद्धतीने ठेवायची या डॉटवरती, की हे जे अंतर खाली आलेलं आहे ते बरोबर समांतर आलं पाहिजे. जेवढं इथून इथंपर्यंतच्या पॉईंटमध्ये आहे तेवढंच इथून इथंपर्यंतच्या पॉईंटमध्ये आलेलं असलं पाहिजे. ओके, तर बघा इथे मी ही पट्टी अशी ठेवली. त्यानंतर हे अंतर मोजून बघणार आहे. तर हे अंतर आलेलं आहे 1.5 आणि 1 लाईन आहे. सेम इथे पण आहे का, हां थोडंसं कमी, 1.5 आणि 1 लाईन. इथे 1.5 आणि 1 लाईन. ओके, तर हे मी सेट केलं आणि आता आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर इथून इथंपर्यंत. ओके, हे ड्रॉ करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला इथे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे ही कर्व पट्टी बघा या पद्धतीने सेट करायची आणि इथे मी आता ही थोडंसं
या पद्धतीने. त्यानंतर हा जो आपला पोर्शन आहे तो मायनस होणार आहे आणि हा नवीन मुंडा आहे तो आपण ड्रॉ केलेला आहे तो आपण कट करणार आहोत. हे मायनस होणार आहे, हे मायनस होणार आहे. तर बघा आता वरच्या बाजूला आपला डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपण ही जी लाईन आहे ती स्ट्रेट करून घेणार आहोत. ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला गळा बघायचा आहे. गळा जर आपला चेस्ट लाईनच्या खाली, म्हणजे जर हे जे मार्किंग आलेलं आहे, हा जो गळा आपला इथून येणार आहे तो जर अर्धा इंच खाली आल्यानंतर जर ह्या चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरून 0.25 मायनस करायचे असतात. पण इथे आपला हा गळा इथंच थांबतो, अर्धा इंच जरी खाली आला तरी. याच्यातमध्ये थोडंसं अंतर आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही कमी केलात तरी चालेल, नाही केलात तरी चालेल. हेवी चेस्ट आहे त्याच्यामुळे इथे सुद्धा अंतर किंवा इथलं सुद्धा अंतर हे जास्तच असणार आहे. ओके, त्यामुळे तुम्ही इथे नाही केलात तरीही चालू शकेल, कारण गळा आपला वरतीच येतो. इथे अर्धा इंच जर खालून आपण शिलाई मार्जिन जरी पकडलं तरी सुद्धा. ओके, तर इथे आपण गळ्यामध्ये वरच्या बाजूनी काही मायनस करणार नाही आहोत, कारण हा आपला गळा चेस्ट लाईनच्या खाली जात नाही आहे, वरतीच आहे. ओके, पण जर तुम्हाला शिवल्यानंतर ब्लाऊज वाटलं की बाबा गळ्यामध्ये थोडासा खाली जातोय, म्हणजे इथे फ्रंटच्या बाजूला, तर तुम्ही नेक्स्ट टाईमला वरच्या बाजूनी 0.25 मायनस करून ब्लाऊज बघू शकता. ओके, तर हे झालं मार्किंग इथलं. आता आपण हे कट करून घेऊया. व्यवस्थित आल्यानंतर इथे तुम्हाला ओके, तर या इथे मी असं पिनअप करून घेतला. आता हा पोर्शन आपल्याला व्यवस्थित गळ्याचा शेप, मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे. ओके, आता हा शेप कट करून घेतल्यानंतर हे बघा, ही लाईन सुद्धा थोडीशी खालीवर झालेली आहे आपली, बरोबर. तर हा पोर्शन पण आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि मग कट करायचा आहे, की जेणेकरून इथेही आपला, तर बघा हे या पद्धतीने ही लाईन थोडीशी पहिला तर आपण गळा कट करून घेऊयात. तर बघा हा या पद्धतीने होईल. तर इथे पण आपल्याला पिनअप करून घ्यायचं. इथे पिनअप करण्या अगोदर एक पाव इंच आपल्याला इथे थोडंसं पुढे घ्यायचं असं. बघा जसं इथे आपला हा पोर्शन याबरोबर आलेला आहे, बरोबर. इथे पण हे बघा, हे अंतर खूपच असं आतमध्ये आल्यासारखं आहे, बरोबर. तर हे आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच जर तुम्ही जेव्हा हा टक्स असा इकडे घ्याल त्यावेळेला हे अंतर बघा हे इकडे येते असं थोडंसं. तर हे असं होतं, ते आपल्याला थोडंसं असं करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे, एक पाव इंचाचा पोर्शन आतमध्ये दाबायचा आहे, की जेणेकरून हा पोर्शन थोडासा असा येईल आणि इकडचा जो हा पोर्शन आहे तो बरोबर असा कर्वमध्ये येईल. ओके, तर याच्यासाठी इथे पाव इंच आपल्याला दाबायचे आहेत. तर हे बघा, हे जेव्हा तुम्ही पाव इंच घ्याल आतमध्ये त्यावेळेला हा इथे थोडासा असा पोर्शन तयार होणार आहे. तर हे इथे पहिला पिनअप करून घ्यायचं आणि त्यानंतर मग इथे हा थोडासा शेप देऊन घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं. तर बघा हे एवढंच आपण कट करून काढलं, की जेणेकरून आपला हा बरोबर असा कर्व शेप तयार झालेला आहे. ओके, तर हा पोर्शन बाजूला ठेवूया. ओके, तर हा आपला कटोरीचा पोर्शन तयार झाला. तर हे आपण जे बाहेरच्या बाजूला एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते ठेवलात तरीही चालेल, पण आपल्याला मार्जिन नंतर देणं प्रॉपर, तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको याच्यासाठी हे आपण कट करूनच घेऊयात. ओके, तर ही आपली रफ कटोरी आहे. हा आपला साईड पार्ट आहे आणि ही आपली क्रॉसपट्टी आहे. तर आता इथे मार्जिन कुठे कुठे या दोन पार्टमध्ये ॲड करायचं ते बघा. या पार्टमध्ये आपल्याला कुठे मार्जिन ॲड करायचं ते आपण पुढे बघूयात. तर इथे आपल्याला जिथे मी प्लस दाखवते तिथे तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे, कारण हा भाग आपला वरच्या साईडला जोडला जाणार आहे. इथे या बाजूला पण मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, त्यानंतर इथे खालच्या पार्टला पण मार्जिन ॲड करायचं आहे. तर जिथे जिथे मार्जिन ॲड करायचं आहे तिथे मी तुम्हाला सांगितलं, इथे ऑलरेडी अर्धा इंच मार्जिन ॲड होऊन आलेलं आहे, त्यामुळे मी इथे पॉईंट दाखवत नाही, कारण परत मग तुम्ही याच्यात आणि पुढे अर्धा इंच वाढवाल. पण तसं बघितलं तर हा जर पॉईंट तुमचा इथे नसेल, मी इथे आता दुमडते आणि मग तुम्हाला दाखवते, जर हा पॉईंट तुमचा इथे अर्धा इंचाचा नसेल तर मात्र तुम्हाला इथे मार्जिन ॲड करायचं आहे. ओके,
तर आता हा आपला पॉईंट आणायचे, मार्जिन आपण इकडे ठेवलं होतं त्याच्यामुळे हा यात आलेला आहे, त्यामुळे आता इकडे आपण परत याच्या इकडे मार्जिन ॲड नाही करणार आहोत. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. तर या पद्धतीनं हे आपले 40 चेस्टसाठीचे पॅटर्न्स तयार झाले. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. तर कटोरी वाढवण्या अगोदर आपल्याला ही जी आपली रफ कटोरी आहे ती जशीच्या तशी आपल्याला एका कागदावरती ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, त्याच्या चारही बाजूंना थोडं थोडं अंतर आपल्याला राहिलं पाहिजे. इथे वरती पण अर्धा इंच आणि खाली मात्र जास्त अंतर असलं पाहिजे. ओके, तर याच्यानुसार आपल्याला कटोरीमध्ये किती अंतर वाढवायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, ही जशी आहे तशी मी आखून घेतली. हा टक्स लाईनचं पण मार्किंग करून घेतलं, जी आपली शोल्डर टू एपेक्स लाईन होती या लाईनचं मार्किंग करून घेतलं. आता याच्या वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि सेम इकडे हुकाय पट्टी लागणार आहे, त्याच्यामुळे इकडे पण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. यानंतर 40 इंच चेस्टमध्ये आपण टक्स घेणार आहोत 3 इंचांचा. तर 3 इंचाचे डिवाइड 2 केलं म्हणजे भागिले 2 केलं तर अर्ध येणार आहे 1.5 इंच. तर या बाजूनी आपल्याला 1.5 इंचांवरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे. तर मी इथे 1.5 वरती एक मार्क देऊन घेतला. सेम या बाजूला पण 1.5 इंचांवरती इथे आपला हा कटोरीचा पार्ट एंड होतोय, त्याच्या पुढे 1.5 इंच आपण एक मार्क देऊन घेतला. आता या लाईन्स आहेत त्या आपल्याला पुढे जोडून घ्यायच्या आहेत अशाच, आणि ही लाईन पण इकडे जोडून घ्यायची. आता हे जे अर्धा इंच पुढे आलेलं अंतर आहे जे आपण शिलाई मार्जिनसाठी म्हणून घेतलेलं आहे, त्याच्यातून इकडे जी खाली लाईन आलेली आहे तिथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे जेवढं इथे अंतर आहे बघा, इथे किती आहे 6 इंच बरोबर, तेवढंच अंतर आपल्याला या लाईनवरती घ्यायचं आहे 6 इंच. तर हे बरोबर इथंच आपले येते बरोबर. ठीक आहे, यानंतर हा शेप जो वरती आपण अर्धा इंच घेतलेला आहे तिथून आपल्याला यामध्ये शेप ड्रॉ करायचा आहे. तर बघा, या पद्धतीने तुम्हाला अंतर घ्यायचं आहे इकडे अर्धा इंच, आणि जर तुम्हाला शेप देता येत नसेल तर सिंपल हाच शेप तुम्हाला या पद्धतीने इकडे ठेवायचा आहे आणि हा शेप जसा आलेला आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. या पद्धतीने आपल्याला हा कटोरीचा शेप देऊन झाला. यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आपल्याला ही लाईन आहे शोल्डर टू एपेक्स पॉईंटची, ही आपण सरळ पुढेपर्यंत ड्रॉ करून घेणार आहोत. ओके, आता या लाईनपासून म्हणजे हा जो पॉईंट आहे जो आपण कटोरीच्या बाहेर 1.5 इंच वाढवलेला आहे त्या पॉईंटपासून ते इकडे पुढे जितकं 1.5 इंच घेतलं त्या पॉईंटचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे काढून. तर बघा, इथे सेंटर काढून घेतला. आता या सेंटरच्या खाली आपल्याला 1.5 इंच यायचं आहे. जशी तुमची चेस्ट साईज असेल हेवी त्याच्यावेळी तुम्ही इथे खाली 1.5 इंच 2 इंच 1.25 इंच यायचं आहे, हे डिपेंड असणार आहे. ओके, तर हे आपण घेतलं 1.5 इंचांवर. त्यानंतर इथून एपेक्स पॉईंटचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर आता आपलं इथे किती होतं चेस्ट डिवायडेड बाय 10, त्याच्या अगोदर अर्धा इंच आपल्या इकडे शिलाईमध्ये मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला हुक आणि आईपट्टीसाठी बरोबर, म्हणून हे अर्धा इंच आणि त्याच्या पुढे चेस्ट डिवायडेड बाय 10 तर ते येणार आहे 4. तर हे जेवढं अंतर आलं किती 4.5 इंच, तर मी ते इथे मार्क केलं 4.5 वरती. तर बघा, याचा आणि याचा जरी तुम्ही सेंटर घेतलात, ही लाईन जेवढी आलेली आहे त्याचा जरी तुम्ही सेंटर घेतलात तरीसुद्धा तेवढंच अंतर येणार आहे. ओके, तर हा पॉईंट इथे आला. आता या 2 पॉईंट्समधून एक लाईन आपल्याला खाली ड्रॉ करायची आहे. तर बघा, या पद्धतीने एक पट्टी ठेवून घेतली आणि एक लाईन आपण इकडे ड्रॉ करायची आहे. आता या पॉईंटपासून इकडे जोडून घ्यायचं आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपली कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे किती टक्स घ्यायचा आहे 1.5 इंचांचा. तर या बाजूनी 1.5 इंचांवर एक मार्क केलं आणि या बाजूला पण 1.5 इंचांवरती एक मार्क केला. ओके, तर बघा, इथून इथंपर्यंत व्यवस्थित पॉईंट बघायचं आणि हे मार्क करून घ्यायचं. ओके, त्यानंतर इथून इथंपर्यंत आपलं हे अर्धा इंच शिलाईमध्ये आपण पकडणार आहोत. ओके, शिलाई हुकाई पट्टी लागणार आहे त्याच्यासाठी, आणि या बाजूने पण अर्धा इंच कटोरी जोडण्यासाठी लागणार आहे आपला. तर पहिला आपण कटोरीच्या हे जे आहेत ते डॉट पॉईंट जोडून घेऊयात. कट करून घ्यायचं. कट करून घेण्या अगोदर हे अंतर आणि हे अंतर तेवढंच आहे का आणि हा टक्स आणि हा टक्स तेवढाच आहे का हे मोजून बघायचं आहे. तर बघा, इथून जेव्हा आपण मोजू त्यावेळेला इथं किती आलेलं आहे 4ला एक लाईन कमी आलेला आहे. तर या बाजूला पण 4ला एक लाईन कमी इतकंच अंतर आलं पाहिजे.
ओके, तर त्याच्यासाठी 4ला 1 लाईन कमी कुठं आलेला आहे इथं, तर त्याच्यावरती मी 1 पॉईंट देऊन घेतला. आता पहिल्यांदा इकडचा कटोरीचा पोर्शन पण प्रॉपर मॅच होतोय का हे आपण बघून घ्यायचं आणि मग आपण हे कट करायचं आहे. ओके, तर आता इथे मी एक डॉटेड लाईन काढते, त्याच लाईनवरती आपला हा कटोरीचा पोर्शन जॉईन होणार आहे. ओके, अर्ध्या इंचानी, म्हणून ही अर्ध्या इंचाची डॉटेड लाईन मी ते काढून घेतली. तर या लाईनवरती आता आपल्याला हा पोर्शन आपला कटोरीचा आहे तो चेक करून बघायचा आहे. तर इथे मी हा पोर्शन ठेवला आणि इथून या पद्धतीने चेक करायचं आहे. इथंपर्यंत आला. आता या इकडे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवणार आहोत, बरोबर, या बाजूला. त्यामुळे हा पोर्शन इथं आलेला आहे, तर त्याच्या खाली आपल्याला अर्धा इंच हे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे अर्धा इंच ॲड केल्यानंतर हा पोर्शन आणि हा जो इथला आपला हा पॉईंट आला होता या लाईन बरोबर हा लाईन ही म्हणजे मोजल्यानंतर इथं आलेला होता, तर हे 2 पॉईंट आपण आता इथे जोडून घ्यायचे आणि ही लाईन. ओके, तर या पद्धतीने हा खालचा पोर्शन आपला कटोरीचा मायनस होणार आहे चेक केल्यानंतर. आणि इथे मात्र आपल्याला जेवढा आपण शिलाईमध्ये पकडणार आहोत तेवढं अंतर आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे हा पोर्शन कट करून घ्यायचा. तर हे पण मायनस होणार. ओके, तर या पद्धतीनं आपली ही 40 साईजची कटोरीचा पॅटर्न आपला रेडी झालेला आहे. तर हा आपण आता कट करून घेऊया. तर ही आपली चेस्ट साईज किती आहे आणि कटोरी आहे आपली 6.1 आहे, पण ही आपण इथंपर्यंत आपला हा टक्स असणार आहे. तर बघा, हा जेव्हा आपण इथे जॉईन करू आणि इथे हा आपला टक्स या पद्धतीने फोल्ड होणार आहे, इथं आपली शिलाई येणार आहे. तर हा जेव्हा फोल्ड होईल त्यावेळेला या पद्धतीने आपला हा कटोरीचा पोर्शन तयार होणार आहे. आणि हे जे अंतर आहे ते मी तुम्हाला आता मोजून दाखवते की या बाजूला आपलं हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, बरोबर. इथे बघा, या पद्धतीने लावलं, हे जे अंतर आहे ते बरोबर अर्धा इंच आलं. या बाजूने पण अर्धा इंच शिलाईमध्ये. आणि ज्या वेळेला हा कटोरीचा पोर्शन आपण चेक करू तर बघा, एक्झॅक्टली आपला 6.25 वरती हा कटोरीचा पोर्शन रेडी होणार आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कटोरी कट करून बघा आणि शिवून बघा कशी होते, कशी तुम्हाला बसते. आणि जर काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि हा पार्ट इकडे आपला अर्धा इंच याच्यामध्ये मार्जिन ॲड होणार आहे. कटोरीमध्ये मात्र कोणतंही म्हणजे इकडच्या बाजूने आपण आता इथे हे अर्धा इंच वरती घेतलंच आहे, इकडे अर्धा इंच घेतले. इथे आपण का नाही घेतलं खालच्या बाजूने, कारण 1.5 इंच जेव्हा आपण हा टक्स टाकतोय, बरोबर, इथला 1.5 इंचांचा, त्यावेळेला हे अंतर आपलं तिरकं जाते, बरोबर. तिरकं जाण्यामुळे काय होतं, इथे ऑलरेडी अर्धा इंच वाढलेला आहे. बघा, इथे आपण 3 इंचांचा टक्स घेतला, 3 इंचांचा टक्स घेऊन पण आपलं इकडे अंतर हे बरोबर येऊन अर्धा इंच शिलाई मार्जिन राहिलेलं आहे, बरोबर. म्हणजे आपला हा जेव्हा आपण हे तिरकं घेतो त्यावेळेला इथे ऑलरेडी अर्धा इंच वाढून येते अंतर, त्यामुळे आपण इकडे परत अर्धा इंच शिलाईला ॲड केलेलं नाही आहे. तर हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. जर तुम्हाला समजला नाही असं वाटत असेल तर कमेंट करून जरूर सांगा. हा मुद्दा अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला कसा समजेल असं सांगता येईल या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न जरूर करेल. तर चला, हे जे आपले 40 चेस्ट साईजचे पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत. चेस्ट आहे 40, वेस्ट आहे 34, फ्रंट हाईट आहे 16 आणि बॅक हाईट आहे 15. तर हे मार्किंग मी लिहून का ठेवते, कारण नेक्स्ट टाइम जेव्हा आपलं ब्लाऊज येणार आहे त्यावेळेला समजा या 2 हाईट्समध्ये काही म्हणजे कमी किंवा जास्त असेल तर त्याच्या वाईज याच पॅटर्नमध्ये आपल्याला खालच्या बाजूने किती मायनस करायचं आहे किंवा किती प्लस करायचं आहे हे अंदाज येतो आपल्याला. म्हणून मी याचवरती म्हणजे लिहून ठेवत असते की कशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे ते. कारण काही दिवसानंतर पुन्हा आपल्याला उंची, आता इथून आपण कट केलेलं आहे, इथे अर्धा इंच मायनस केलेलं आहे, त्यानंतर हे जर मोजून बघायचं म्हटलं तर आपल्याला त्यावेळेला लक्षात नाही येणार ना. म्हणून मग हे आत्ताच लिहून ठेवायचं पॅटर्नवरती. तर चला, आता हा बॅक पार्ट बरोबर आपण हा फ्रंट पार्ट जोडून बघणार आहोत. तर हा आहे आपला बॅक पार्ट. तर बॅक पार्टच्या या लाईन्स बरोबर आपल्याला हा पार्ट चेक करून बघायचा आहे. तर ही जी आपली फिटिंगची लाईन आहे त्या लाईन बरोबर ह्या फ्रंट पार्टची फिटिंग लाईन आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. जशी सेट होते तशी ठेवून घ्यायची आणि मग या बाजूला
बघा इथे ठेवल्यानंतर इथे पण ही प्रॉपर यायला पाहिजे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. आणि जेवढं अंतर इकडे तिरकं वगैरे काही जात असेल तर ते आपल्याला तसंच देऊन घ्यायचं आहे. ओके, हे देऊन घेतलं. यानंतर हा जो फिटिंगची लाईन आहे त्या लाईनला बरोबर आपल्याला हा पॅटर्न ठेवून घ्यायचा. इथे थोडं अंतर पडलं तरी काही हरकत नाही, या पद्धतीने इथे ठेवून घेतला. यानंतर इथे जेवढं हे अंतर आलेलं आहे ते आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं, म्हणजे इथंपर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. ओके, त्यानंतर हा पार्ट आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे. इथंपर्यंत आपलं हे मार्किंग आलेलं आहे. आता आपलं बेसिक कसं आहे, तर जेवढं इथं अंतर आलेलं आहे त्याच्यामध्ये 0.25 ॲड करायचं आणि या बाजूला इथे लाईन मार्क करायची आहे. बरोबर, म्हणजे आता इथे किती आलेलं आहे, तर अर्धा इंच आलेलं आहे. बरोबर, हे तर अर्धा इंचमध्ये अजून पाव इंच प्लस करायचं, म्हणजे इथे तेवढंच मार्क करायचं आणि त्याच्यामध्ये प्लस 0.25 केलं तर हे येणार आहे पाऊण इंच. म्हणजे पाऊण इंच कसं धरतो आपण, इथे समजा मी 2 वरती ठेवले तर हे माझं 1.15 वर असेल त्यावेळेला हे पाऊण इंच अंतर होणार आहे. बरोबर, तर बघा इथे अर्धा आणि पाऊण इंच. बरोबर, तर हे झालं आपलं पाऊण इंच अंतर. तर यासाठी इथे आता आपण हे जी लाईन आलेली आहे ती लाईन आपण यामध्ये घेत असतो. तर ही लाईन मी तुम्हाला साधारण अशा डॉटेड लाईननी काढून दाखवते आणि नंतर आपण उंचीचं मार्किंग पण बघणार आहोत की याच्याबरोबर जुळते का, आणि जर नसेल जुळत तर आपण खालच्या लाईन बरोबर जाणार आहोत. ओके, तर इथं फक्त मी इथे एक डॉट देऊन घेते की या इथंपर्यंत आपलं हे अंतर येणार आहे. ओके, तर आता वरच्या बाजूनी आपल्याला ब्लाऊजची उंची बॅक साईडला किती चालणार आहे, 15, तर 1 इंच प्लस करून 16 इंच यायला पाहिजेत. बरोबर, तर इथे आता शोल्डर पहिला देऊन घेऊया. शोल्डर आपलं 2.5 इंच तयार हवा असेल तर 3.5 वरती मार्क करायचं. अर्धा इंच या बाजूला शिलाई, अर्धा इंच या बाजूला शिलाई. त्यानंतर 3.5 वरती मार्क करून आपल्याला टेप दुमडून सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि सेंटर पॉईंटपासून आपल्याला उंचीचं मार्किंग बघायचं आहे. तर आपल्याला उंची टोटल किती हवी आहे, 15 इंच तयार हवी आहे. बरोबर, आणि इथे किती आहे, इथे या लाईन बरोबर आलो तर आपल्याला 15 इंच उंची तयार मिळणार आहे, कारण अर्धा इंच खालून शिलाई आणि अर्धा इंच वरून शिलाई गेली तर हे 15 वरती तयार होणार आहे. आणि जर या लाईन बरोबर आपण मार्किंग घेतलं तर तयार उंची आपल्याला 14 ते 14.25 मिळणार आहे. तर आपण इथे काय करायला पाहिजे बघा, जर डीप नेक असेल तर शक्यतो ब्लाऊज इथंपर्यंत ओपन होतो, त्याच्यामुळे तशी ही उंची 15 वर जरी कट केल्यानंतर 14, 14.25 किंवा 14.5 पर्यंत तयार आपला ब्लाऊज झाला तरी प्रॉपर होणार आहे. इथे आहे हे 15.25 आलेलं आहे अंतर. बरोबर, पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा आपल्याला 16च उंची पाठीमागची सुद्धा तयार असायला हवी आहे, तर मग तुम्ही मार्किंग घ्यायचं आहे ते याच लाईन बरोबर. ओके, ही जी लाईन आलेली आहे ही लाईन तुम्ही इथे तिरकी आणायची आहे. आणि जर तुम्हाला हे कसं आहे, डीप नेकमध्ये शक्यतो ब्लाऊजची उंची ही खालीच जाते, कारण शोल्डरमधून ब्लाऊज आपला या साईडला जातो डीप नेकमुळे, आणि त्यामुळे या बाजूने पण ब्लाऊज खाली येतो. त्यामुळे उंचीमध्ये तसाही तुम्हाला हा ब्लाऊज 15 पर्यंतची उंची प्रॉपर होतेच होते. बरोबर, आणि जर तुम्हाला नाही याच उंचीबरोबर जायचं असेल तर मात्र तुम्ही ही जी लाईन आलेली आहे ती लाईन तुम्ही या पॉईंटमध्ये मिळवू शकता आणि ब्लाऊज कटिंग करू शकता. काहीही प्रॉब्लेम येत नाही. इथली उंची तुम्हाला प्रॉपर 16 इंच तयार मिळणार आहे. आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. जर या पद्धतीमध्ये शिवल्यानंतर तुम्हाला जर बॅक साईडची उंची जास्त वाटली तर नेक्स्ट टाईम जेव्हा ब्लाऊज त्याच कस्टमरचं असेल किंवा त्यांना उंची विचारून घ्या शिवल्यानंतर. आणि जर तुम्हाला हे अंतर त्या घातलेल्या ब्लाऊजमध्ये जर बॅक साईडनी खाली वाटलं तर मग नेक्स्ट टाईम ब्लाऊज कट करताना याबरोबर कट करा. ओके, तर हे आपल्याकडे मार्किंग राहणारच आहे. आता बॅक साईडच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. खालच्या बाजूने आपल्याला पट्टी तयार 4 इंच हवी आहे, तर 5 वरती मार्क करायचं आहे, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये आपलं जाणार आहे. वरती अर्धा इंच गळा फिनिशिंग, खालून अर्धा इंच बॅक पट्टीला. 1 इंच प्लस करून 5 वरती मार्क केलं. आता इथे गळा रुंदी बघायची किती आहे, 2.5 इंच. तर इथे आपल्याला 2.5 घेऊ शकता. जर तुम्हाला गळा जास्त खालून ब्रॉड नको असेल तर जेवढा वरती आहे तेवढाच इथे मार्क करा. आणि खालच्या बाजूने जर तुम्हाला ब्रॉड गळा चालणार असेल तर मग तुम्ही इथे 3, 3.5 इंचपर्यंत सुद्धा बाहेर जाऊ शकता. ओके, तर मी इथे पॅटर्न करत आहे त्याच्यामुळे मी इथे 2.5 वरतीच मार्क करणार आहे. तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार इथलं मार्किंग घ्यायचं आहे. जर कस्टमरला ब्रॉड गळे चालणार असतील तर बाहेर घ्या, नसेल तर साधारण पाव इंच बाहेर घेऊन फक्त मार्किंग घेतला तरीही चालू शकेल. तर या पद्धतीनं गळा येईल. आणि इथे तुम्हाला बॅकमध्ये मात्र गळ्याचे कोणतेही शेप्स तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानुसार चेंजेस थोडेफार असतात ते तुम्ही शोल्डर मायनस चार्ट बघून करू शकता. तर या पद्धतीने असा हा आपला चेस्ट 40, वेस्ट 34, बॅक हाईट 15 आणि फ्रंट हाईट 16 या पद्धतीचा हा पॅटर्न आपला तयार झालेला आहे. इथे आपल्याला
टक्स घ्यायचा आहे. टक्ससाठी ही लाईन आपल्याला सरळ वरती ड्रॉ करायची आणि ती साधारण या गळ्याच्या आसपास आली तरी चालेल. साधारण 5-5.5 इंचाचा टक्स यामध्ये चालू शकतो. तर या पद्धतीने सरळ वरती या इथे आपण स्ट्रेट ठेवायची पट्टी की ज्यामुळे आपली ही लाईन स्ट्रेटमध्ये येणार आहे. त्यानंतर या बाजूला तर हा आपला बॅकचा टक्स होईल. तर आय थिंक तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आणि इथे जर बॅक ओपन ठेवणार असाल तर हा पोर्शन कट करू नका. तर बघा, गळा कट करत असताना डायरेक्ट इथूनच कट न करता जर तुम्ही एवढा पोर्शन वरती ठेवलात तर कसं होतं की हे अंतर आपलं प्रॉपर राहतं आणि हा गळा खालच्या बाजूने तुम्ही असा कट करून घेऊ शकता की जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा आपण कटिंग घेऊ त्यावेळेला आपल्याला हे सोपं जाणार आहे. म्हणजे ब्लाऊजवरती मार्किंग घेताना आपलं शोल्डरचं मार्किंग प्रॉपर असणार आहे. ओके. तर ज्या वेळेला तुम्ही बॅक साईड ओपन ब्लाऊज तयार करणार असाल त्यावेळेला हे अंतर उपयोगी पडणार आहे. अदरवाईज तुम्ही जर पॅक गळा घेणार असाल तर हे अंतर इथेच फोल्ड करून ठेवायचं. कटिंगच्या वेळेला फक्त लक्षात ठेवायचं की इथे आपण जर ओपन साईड घेणार असू तर हे पोर्शन ओपनमध्ये घ्यायचं आहे. ओके. हा पण पोर्शन कट करायचा जर आपल्याला नको असेल तर. जर तुम्ही इथे बॅकला तर हे आपले 40 साईज कटोरीचे पॅटर्न्स तयार झालेले आहेत या पद्धतीने. तयार झालेली आहे आणि सगळे पार्ट पण निघलेले आहेत. बाही कशी काढायची याचा व्हिडिओ डिटेलमध्ये चॅनलवरती अपलोड आहे. कोणत्याही साईजची बाही कशी कट करायची ते व्हिडिओ जरूर बघा आणि त्या पद्धतीने या साईजची बाही तुम्ही कट करून घेऊ शकता. पॅटर्न असेल तर त्या बाही पॅटर्नचा वापर करून या साईजची बाही तुम्ही अगदी प्रॉपर पद्धतीने काढून घेऊ शकता. किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते की 38 साईजची किंवा 34 साईजच्या बाही मी कशा कट केलेल्या आहेत त्या बघा आणि त्याच्यावेळेस तुम्ही हा पॅटर्न काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला नसेल माझ्याकडूनच पॅटर्न कसा काढायचा हवा असेल तर मला कमेंट करा. बाहीचा पॅटर्न कसा काढायचा आहे त्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ नेक्स्ट अपलोड करेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.